कल लेके आया तो अच्छा नहीं मिला, होता है का? हाँ हाच तो पकडू. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. माईक असं छान नवीन माईक आहे, तर आय होप आवाज व्यवस्थित येतोय. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की ॲव्हेंजर बंद पडली आहे. खूप दिवसापासून तिची बॅटरी चेंज करायचं ड्यू होतं. फायनली त्याची बॅटरी ड्रेन झालीच आणि ती बंद पडली. ती स्टेशनलाच बंद पडली, ती स्टेशनलाच सोडून आलो आहे. आता वी हॅव टू टो दॅट बाईक अँड ब्रिंग इट बॅक हिअर. आणि मग त्याची उद्या मे बी बॅटरी चेंज करू, उद्या किंवा परवा किंवा आय डोंट नो वेन. पण येस, शी इज ड्रेन. आणि आता मी बाहेर चाललो आहे हा सेटअप घालून. माईक बिक जरा टेस्ट करूया कसं काय होतं आहे. काय हसते, कशी हसते? खेळून आली तू? हो. हा अभिजित पण मला वाटतं क्लोज टू 1 मंथ त्याच्यानंतर भेटतोय तो मला. मी नाशिकला होतो, नंतर त्याच्यात होतो, तो बिझी होता, त्यामुळे आम्हाला भेटायला मिळालं नाही. क्या ये माइक है? हाँ पहला टेस्ट है क्या? हाँ पहला टेस्ट. कल लेके आए तो अच्छा नहीं मिला, खराब था अच्छा वो. ट्राई किया था. हाँ वो रिटर्न किया उसको बात कर. ठीक है. बैटरी उतरने के बाद उतरने कैसा के चालू? बाद, हाँ, बिना किक वाली गाड़ी को वो मैं ट्राई करता हूँ. धक्का मार गया. नहीं ट्रिक तो बता क्या था वो. ठीक ये है कि उसको सेकंड गियर में रखना है. हाँ दूसरे को हटा देना है गियर को. हाँ. और थोड़ा सा उसको पीछे खींचना है, थोड़ा सा पीछे हुई तो वो क्या करता है, इंजन को अपने पीछे के मोड़ पे स्टार्ट करता है. ठीक है. अरे मैंने स्टार्ट की थी सुबह जंपर मार के, लेकिन फिर इधर आके खड़ी कर दी ना. थोड़ा चलाया रहता तो चल जाती. चला रहा था तो अल्टर में 4 करता था. तो मेरे को आधे रास्ते में आने के बाद क्लिक हुआ हो. ये सेकंड गियर स्टार्ट करके देखिए क्या? धक्का मार के. हाँ होता है. धक्का स्टार्ट तो हो जाएगी. अरे स्टार्ट करून सुटला की काय? गायब झाला का सरळ गेला? गेला कुठे? इसमें इसका माइक कैसा काम करता है ना, वो भी मस्त है. मेरे को तो लगता है कि मेरा गट बोल रहा ये काम कर देगा. ये इसका तो सॉर्टेड है, ये मैंने नासिक में यूज किया ना. एक है ना वॉइस थोड़ा तेरा मार खाता था उसमें, और एक तेरा अगर 4K क्लैरिटी में अगर वीडियो आ गया, 4K में नहीं है, है. ये सब नहीं है ना. नहीं, ये अभी सोनी की ये जो है ये 1080 में है. हाँ HD. काय गाड्या वाढल्यात, माणसं वाढलेत, काय झालंय काय नेमका? 6 मिनिटं झालं इकडे उभं आहे, 2 मिनिटावर घर आहे. मूर्खासारखं सगळ्यांच्या ट्रॅफिक अडकवून गेली. काय थांबली असती, काय फरक पडला असता तिला? खरोखर अशी लोक मूर्ख असतात ना. ट्रॅफिकमध्ये थोडंसं सेन्सिबली वागलं पाहिजे ना. ट्रॅफिक आहे दिसतंय तरी तिला गाडी टाकायची काय गरज होती? काय गेली, घुसली, अडकवलं सगळ्यांना. सेन्सलेस. भरपूर लोक आहेत असे. दे शुड लर्न ट्रॅफिक सेन्स आणि मगच त्यांनी गाडी वापरली पाहिजे, माझं तरी मत आहे. आजचा दिवस समाप्तीला. भेटूया आता उद्या. 2 महिने झाले सागरला सायकल कलर करायला दिली आहे. सकाळपासून व्हिडिओ बनवता आला नाही मला, जरा कामात होतो. आता जरा फ्री झालो आहे, विचार करतोय की सागरकडे जावं. काल त्याला फोन केला होता मी, तो म्हणाला की उद्या सायकल तयार होईल. 2 महिने झाले बट सायकल इज नॉट रेडी. मला काय विचार केला होता मी की सायकलला जरा कलर करूया आणि वापरूया, थंडीच्या दिवसात वापरूया. थंडी तर गेली, उन्हाळा आला, सायकलचा पत्ता नाही आहे. टायर माझ्याकडे घरी पडले. बघूया सागर काय म्हणतो. अभिजित भेटणार? अरे हां, अभिजित भेटणार होता मला यार. त्याला फोन करूया. काय भाई काय म्हणतोय? तो पण काहीतरी त्याचा पाय बी फ्रॅक्चर झालं आहे वाटतं, काहीतरी म्हणत होता मला. लेट मी कॉल हिम. भाई फोन नाही उचलत आहे. फॉरवर्डेड टू व्हॉइसमेल. चला ठीक आहे, तो फोन तर नाही उचलत आहे. मग आपण काय करूया, आपण निघूया, आपण जाऊया, जरा बघूया काय. स्किल लेवलचा हाच प्रॉब्लेम आहे. काम द्यायचं आपण आणि मग त्यांचा मूड असेल तेव्हा ते करणार. तर प्रॉब्लेम काय होतो, तो मोठ्या गाड्यांचं काम करतो. सायकल करणं वॉज जस्ट अ फेवर. सागरला सांगितलं होतं मी, काय पैसे असतील ते सांग मला, आपण देऊया त्याला. पण तरी पण सायकल करणं म्हणजे छोटी वस्तू. आय डोंट नो आता त्याच्या डोक्यात काय आहे आणि का त्याने आजपर्यंत कलर केली नाही आहे हे तर मला माहीत नाही.
पण कलर तर केली नाही हे 100%. अरे सागर आत्ता यांच्याशी बोलत होता, गायब झाला. बिझी भाई ॲज युजल. मला वाटलं माझ्याकडे येतोय तर परत भाई गायब झाला. सागरशी विचारावं तर काय त्याच्या पीपीएफचा इश्यू झाला. गाडी पीपीएफ करणं सोपं आहे बाबा, आणि पीपीएफ मेंटेन करणं कठीण आहे. सगळं पीपीएफचे प्रॉब्लेम्स आहेत भाई. काढल्यावर हे मार्क्स राहतात. त्याचं म्हणणं आहे की पॉलिश केल्यावर हे सगळं जाईल. कॅमेरा घेऊन आला म्हणजे तुला पकडून सायकल देणार आहे का? फकरूचे फाकवायची आता होतंय का? हो सायकल लागतो त्याला. निघतंय म्हणजे अजून काढायच्या प्रोसेस मध्ये आहे. अरे ओ फकरू मेरे को लगता है साइकिल गाँव लेके जाएगा. दे भी नहीं रहा है, बोलता है कल करता हूँ. ना कर रहा है ना दे रहा है ना. त्या फकरूने फकाफक केली आहे सायकलची रेंज. 2 महिने झाले असतील ना. हो जास्त. थंडी मध्ये दिली होती. इवा इथे झेन सडते. फकरू छकरू हाच तो फकऱ्या झाला. सायकल देत नाही. ये देखो ये कैमरा निकाल के बैठे हैं, वो यूट्यूब वीडियो बनाता है. अरे कुछ बुरा नहीं बोलूंगा, टेंशन मत लो, अच्छा ही बोलूंगा आपके बारे में. क्या होने वाला है क्या आज कि कल आऊ? त्याला सांगू नये तर बेंचोत मैं मुलूंचे आता कलाव करतो. अरे कलर घेतलाय म्हणून आपने कलर लिया इसके लिए, नहीं तो हम लोग. हाँ ये बोला था अभी कलर लिए तो मार देंगे स्प्रे से. मारोगे तो नहीं अच्छा लगेगा. अभी इतना मेहनत आपने उस पर किया है तो थोड़ा अच्छा कलर करोगे, अच्छा होएगा. और क्या उससे खाली गम निकलता है. ही आपली सायकल. काय झालं रे आज म्हटलंय जरा आपले कंटिन्यू करूयात जरा याचं. उद्या मी येऊन चेक करतो मग बघूया असं. चला सायकलचं बघितलं ना त्यांनी, प्रायमर पण मारून ठेवलं. फक्त कलर उडवायचे जरा. करेल उद्या. नाही तो काय बोलला, ही व्हाईट गाडी आहे ना, आज उडवलं असतं मी, पण व्हाईट गाडी आहे ते लाल कलर जरा उडाला असतं त्याच्यामुळे मी केला नाही. फायनली सागर इज व्हेरी बिझी आणि सायकल तर काही मिळाली नाही आहे. जाऊया आपण घरी. छोटासाच ब्लॉग आहे, काय असं वेगळं नवीन असं काही केलं नाही आहे. पण जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तुम्ही आणि जर ह्याच्यामधलं काही आवडलं असेल, सागरच्या कामाबद्दलचं इन्क्वायरी करायची असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्हाला सांगेन PPF वगैरेचं काय तो काम करतो, वी कॅन हेल्प इट आउट. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल आणि ह्याच्यामधलं जर काही आवडलं असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सायनिंग ऑफ फ्रॉम मुंबई.